नमस्कार. आज आपण बघणार आहोत पोह्यांपासून अगदी सोप्या पद्धतीने चकल्या. ह्या चकल्या खायलाही खुसखुशीत लागतात. त्यासाठी मी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे, 1 वाटी पोहे, 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे व पोहे हलकेसे थोडे भाजून घ्यायचे आहे व त्यात डाळही आपल्याला भाजून घ्यायची आहे बारीक गॅसवर व ती 2 मिनटं थंड होऊ द्यायची आहे आपल्याला. गार झाल्यानंतर आपण ही डाळ मिक्सरला बारीक पीठ असं दळून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे व यातले जाड आपल्याला घ्यायचं नाही आहे व तांदळाचंही पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे व हे पीठ मिक्स करून यात आपल्याला 1 चमचा लाल तिखट, थोडी हळद, चवीनुसार मीठ, धना पावडर, तीळ, ओवा, हिंग, जिरे पावडर व तेलाचे कडकडीत मोहन टाकून आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे व हे आपल्याला गरम पाण्याने मळायचं आहे, थंड पाण्याने मळायचं नाही आहे. आणि हे मस्त आपल्याला मऊसूद असं मळून घ्यायचं आहे पीठ. त्यानंतर 10 मिनटं हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे व इथे मी चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे व ताटावर आपल्याला गोल अशा आकारात चकल्या छान बनवून घ्यायच्या आहे व तेल गरम झाल्यानंतर तेलात आपल्याला हळूवार 1-1 चकली सोडायची आहे. एका टायमाला आपल्याला 2-2 किंवा 3-3च चकल्या तळायच्या आहे व ह्या चकल्या तळताना गॅस बारीकच हवा, म्हणजे चकल्या पूर्णपणे मस्त तळल्या जातात व खायलाही छान लागतात, खुसखुशीत होतात. व अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.